नमस्कार, मी जगदीश देशमुख। आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातम्या पाहूयात विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी ठाण्यातून। एकनाथ शिंदेंच्या विरोधामध्ये ठाण्यामध्ये विरोधक आघाडी सक्रिय झाली आहे। ठाकरे गट आणि मनसेचं ठाण्यामध्ये एकत्रित मोर्चा सुरू आहे। ठाणेकरांच्या प्रश्नांसाठी मनसे आणि ठाकरे गट रस्त्यावर उतरलेले आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले। मुंबई महानगरपालिका असू दे किंवा ठाणा महानगरपालिका असू, भ्रष्टाचाराचा कळस झालेला आहे आणि त्या कळसाला कुठेतरी जाब विचारावं लागेल म्हणून ठाण्यापासून सुरुवात झाली आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये तर उद्धव साहेब, आमचे आदित्य साहेब तर सारखे यांचे घोटाळे बाहेर काढत असतात, परंतु ठाणे महानगरपालिकेची सुरुवात आजपासून झालेली आहे आणि एक म्हणतात तसा इशारा, सुरुवातीचा इशारा आहे। त्यानंतर काय घडेल ते नंतर त्याला कोण जबाबदार असेल हे ठाणे महानगरपालिकेने ठरवावं। म्हणजे भ्रष्टाचाराने म्हणजे अक्षरशः ठाण्याचं वारुळ झालंय। ते अशी माती पोखरून खातात ना, त्याचे मुंग्या, तसे हे दरोडेखोर हे ठाणा असं पोखरून खातायत। मी एकत्र येण्याच्या विचाराच्या बाजूनीच असतो आणि त्यासाठी माझे कायम प्रयत्न असतात। बदल घडावा, बदल जर घडणार नसेल तर मला वाटतं असेच मोर्चे सातत्याने त्या ठिकाणी निघतील आणि त्यांना जाब विचारला जाईल। सर, आता हा मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांना एकत्रित मोर्चा आहे। आगामी महापालिका निवडणुकीत एकत्रित दिसेल ही लढाई। मला वाटतं ठाकरे बंधू एकत्र झालेला आहे, मराठी माणूस एकवटलेला आहे आणि त्याचबरोबर सर्व विरोधी पक्ष या ठिकाणी एकत्र येऊन आज ज्या पद्धतीने चालू आहे आणि ज्या पद्धतीने मला वाटतं हे जे काही वातावरण निर्माण झाले आणि लोक सुद्धा या ठिकाणी कंटाळलेले।